नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पारंपरिक मेनू म्हणजे प्रत्येकाच्या घरी बनणारं म्हणजे बेसन. तर बेसन तर आपण म्हणजे हरभऱ्याची डाळ दळून आणून करतो, पण आज काहीतरी वेगळं. आणि हे कोण करायचं तर माझ्या सासूबाई करत होत्या पहिल्यापासनं. भाजीला नसल त्या दिवशी हे बेसन केलं जायचं. आमच्या इथं हटून बेसन कधीच आवडलं नाही घरी सासऱ्यांना. तर इथं पहा हिरवी मिरची, मीठ, लसूण, जिरे हे मिक्सर वाटं काढून घ्यायचे. पहिलं त्या वाट्यावर पाट्यावर वाटत होत्या, पण आता चला मी मिक्सरचाच वापर करते, कारण शहरामध्ये पाटा नाही आहे माझ्याकडं. शक्यतो मी प्रयत्न करणार आहे आणायचा. तर मी काय केलं, हे पहा, डाळ भिजू घातली छान अशी, आणि डाळ भिजून ही वाटून घ्यायची आहे. तर ही मस्त काढून घेतली. कशात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा परतायला टाकला, आणि त्यानंतर हे कडलेलं तेल. तर फोडणी घालून जिरे कधी आवडतात कधी नाही आवडत, एकाला आवडलं की एकाला नाही, त्यामुळे जिरे काही फोडणी घातली नाही. कांद्याचा तळून घेतला आणि तेच तेल कडून पिठल्यावर खाण्यासाठी घेतलं. तर याचे सगळे मिक्स करून पिठल्याला छान फोडणी देऊन घेतली. तर पहा, अगदी कढीसारखं दिसत होतं, पण शेवट असं चटचट चटचट होऊन द्यायचं. ती डाळ, तिचं जे काही कण आहेत ते अगदी छान शिजून घ्यायचे. शिजल्याच्या नंतर खायला खूप टेस्ट लागतं. आणि वरून कोथिंबीर टाकून द्यायची. थोडीशी मी वाटणामध्ये पण काढली आणि थोडी अशी पण टाकली. ज्या दिवशी आपल्याकडं भाजीला नसेल त्या दिवशी असं काहीतरी करायचं. आवडीनं खातात आणि सगळ्यांना खरंच खूप खूप आवडतं हे बेसन. तर मस्त काय मग टमटम छान फुगलेल्या पोळ्या केल्या आणि हे बेसन करून घेतलं. तर पहा, तुम्ही सुद्धा हे बेसन करा आणि खायला टेस्ट लागलं तर नक्की मला सांगा की खरंच छान होतं, मस्त झालं. तर हे बघा, फोडणीचं तेलसुद्धा मी त्या बेसनावरती टाकलं. चल चला,